आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियान हे शिरूर तालुक्यातून सुरू केलं आहे आणि याच अनुषंगाने आपल्यासोबत सध्या येथील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहे। दादा, ज्या पद्धतीने पाहतो की शिवसंकल्प अभियानाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी शिरूर मतदारसंघातून केली आहे। एकतर तुम्ही त्यांना आव्हान दिलं होतं, कारण की तुम्ही शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता, त्यावेळेस सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं जो GR आहे म्हणजे कांदा निर्यात असेल किंवा 3 फेज लाईट असेल त्या संदर्भात तुम्ही सांगितलं होतं GR घेऊन या, तुमचं स्वागत करेल। आज त्यांची सभा होती। नाही, माननीय मुख्यमंत्री महोदय शिरूर लोकसभा मतदारसंघात येतात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं तर माझी अशी अपेक्षा होती की शेतकऱ्यांचा हा जो आक्रोश आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा नक्की पोहोचला असेल आणि नक्कीच त्यांच्या सभेकडे त्यांच्या भाषणाकडे माझं लक्ष राहील। परंतु जर शासकीय कार्यक्रम घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजून घेण्यासाठी आले असते तर अधिक आनंद झाला असता। प्रत्येकाला आपापल्या पक्षाचा प्रचार करण्याची ही नक्कीच लोकशाहीमध्ये हे स्वातंत्र्य आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कांद्याच्या निर्यातबंदीविषयी बोलावं। कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी नेमकं आपण काय करतात, महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेते याविषयी बोलावं। दुधाला जे 5 रुपये सरसकट अनुदान देण्याची जी आमची मागणी होती या संदर्भात सरकार काय विचार करतं। उलट असं कळलं की जे 5 रुपये अनुदान फक्त सहकारी संस्थांना दिले जाते तेही काही मर्यादित कालावधीपुरतच आहे। त्याविषयी माननीय मुख्यमंत्री महोदयांची काय भूमिका आहे आणि आमचा जो बिबट प्रवण भाग आहे या बिबट प्रवण भागाला दिवसा 3 फेज लाईट देण्यात यावी याविषयी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने, हा तर त्यांच्या हातातला निर्णय आहे त्यामुळे हा त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे। पक्षाचा प्रचार हा नंतर होईल, परंतु आधी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या व्यथा वेदना समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून अपेक्षा आहे। तर आम्ही इकडे पाहतो की बारामती ॲग्रोवरती जे रोहित पवार आहे त्यांच्यावरती सुद्धा ईडीची कारवाई करण्यात आलेली आहे। इकडे कसं पाहता याच्याकडे? या सगळ्याच केंद्रीय तपास यंत्रणांची जी भूमिका आहे ही दिवसेंदिवस अधिकाधिक संशयास्पद होत चाललेली आहे आणि मग जेव्हा विरोधी पक्षात असणाऱ्या नेत्यांच्या संस्थांवर त्यांच्या कंपन्यांवर कारवाई होते तर या पद्धतीने एकूण 24 नेते आहेत ज्यांना आधी नोटिसेस आल्या, ज्यांच्या बातम्या आपण सगळ्या पेपर्समध्ये पाहिलेल्या आहेत आणि नंतर ते भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे। नेमकं या चौकशांचं काय झालं हे सुद्धा सर्वसामान्य जनतेला समजायला हवं। तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या निष्पक्षपाती भूमिकेविषयी सर्वसामान्य जनतेचंही मत हे अधिक चांगलं होईल, कारण या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत या सर्वसामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशातून या केंद्रीय तपास यंत्रणांचे पगारसुद्धा होतात। मग अशा पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचाराला कोणीही समर्थन करणार नाही, करून सुद्धा नाही, परंतु जेव्हा एखादी नोटीस काढली जाते, एखादी चौकशी सुरू होते, एखादी कारवाई सुरू होते आणि त्यानंतर काही नेत्यांची विधानं आपण ऐकतो की आता आम्हाला शांत झोप लागते, या विधानांमुळे आमच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय संभ्रम निर्माण होतो की अशा पद्धतीनं मग फक्त टार्गेट केलं जातं का। त्यामुळे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे। खरं तर इकडे आपण पाहिलं की अजित पवार यांनी तुम्हाला आव्हान दिलं की शिरूरची जागा म्हणजे तुमच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करणार, मात्र एकीकडे भाजपने सुद्धा महेश लांडगे यांचं नाव पुढे केलेलं आहे। त्यामुळं आणि त्यात आपण पाहतो ज्या पद्धतीने शिंदे गटाचे एकनाथ शिंदेनी या ठिकाणी जो शिवसंकल्प अभियान आहे ते सुरू केलं आहे, कसं पाहता याच्याकडे? मला वाटतं यामध्ये महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा या शिवसंकल्प अभियानानं अगदी स्पष्टपणे समोर येतोय आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांविषयी, तरुणांच्या व्यथा वेदनांविषयी या सरकारला काही घेणं देणं आहे का हा प्रश्न आधी मनात निर्माण होतोय। कारण जागा वाटपासाठीच महायुतीतले हे जे 3 घटक आहेत हे 3 घटक एकमेकांमध्ये यांचीच रस्सीखेच सुरू आहे आणि मला वाटतं आजचं शिवसंकल्प अभियान या ही जी रस्सीखेच सुरू आहे त्याचाच एक भाग आहे। नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहिलं की आज जे शिवसंकल्प अभियान आहे तो कुठेतरी रस्सीखेचचा भाग असल्याचं या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अभिजित सह मी सुनील दिगळे, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।